ज्ञानोबा म्हणतात गुरु भेटल्यावर काय होतं. जैसा वैराग्य लाभो झाला वरी सद्गुरु ही भेटला. जीवी अंकुर फुटला विवेकाचा. यरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू. तरी संत कृपा दीपको स्वज्वळू असे. मी अगोदरचा कसा आहे मूर्ख आहे मूढमती. शंकराचार्य म्हणतात अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चति त्याशा पिंडम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते. अंग गलित हो गए, सिर के बाल पक गए, बूढ़ा हो गया और बूढ़ा होने के बाद हाथ में लाठी लेकर चलने लगा. फिर भी शंकराचार्य कहते हैं मनुष्य को आशा पिंड नहीं छोड़ता. हे महामानव, एक दिन आशा पिंड को छोड़ दो, छोड़ दो. 40 ओलांडली आता विलास करण्यात अर्थ नाही. दिवा विझून गेल्यावर आरतीमध्ये तेल ओतण्यात उपयोग नाही. चोर निघून गेल्यावर सावध होण्यात उपयोग नाही. तसं वय निघून गेल्यावर विलास करण्यात अर्थ नाही. निर्वाण दीपे किम तेन तेल दानम. चोरै गतैवा किम सावधानम. वयो गतै किम वनिता विलासे. पयो गतै किम खलु सेतुबंधः. पाणी निघून गेलं, पूल बांधण्यात अर्थ नाही. जोपर्यंत पावसाळ्यात नाही तोपर्यंत योजना करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पावसाळा सुरू झाला, नद्या वाहायला लागल्या, पुन्हा निघाला धरण बांधायला, पुन्हा निघाला पूल बांधायला. शक्य होणार नाही. चोर निघून गेला, सावध होऊन उपयोग नाही. तसं एकदा का 40 ओलांडली, 50 ओलांडली, पुन्हा प्रपंचामध्ये या रसामध्ये गुंतण्यात अर्थ नाही. म्हणून शंकराचार्य सांगतात कर्तव्य संपलं, आशा पिंड को छोड़ दो और तू क्या करना. हे मूढ़मती भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मती. मूढ म्हणजे हे मूर्ख, मूर्ख बुद्धीच्या माणसा तू भजनाला लाग. का या जन्म मरणातून मुक्त व्हायचं असेल पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम. यह संसार खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा मरू वाटत नसेल, एकदाच मरायचे असं ठरवायचं. पुन्हा जर आपल्याला मरायचं नसेल, उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका बास तैसे येण्याची शरीरे. ज्ञानोबा म्हणतात शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. पुन्हा मरू वाटत नसेल ताता सावध व्हा आणि संतांच्या संगतीला लागा. भिडाला विठाला 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 विठाला. म्हणून संत कृपेचे हे दीप. तुकोबरा या ठिकाणी शब्द वापरतात. दीप म्हणजे दिवा. जसं परीस असतो, परिसाच्या ठिकाणी कसलाच हीनपणा नसतो. परीस हा सर्वांगाने परीस असतो. कुऱ्हाडीने ठरवलं, सर्व लोखंडे एकत्रित आले, इळे कोयते कुऱ्हाड फिराड सगळे एकत्रित आले भाऊभाऊके, आणि म्हटले परीस नावाची जात आपण संपून टाकू. आणि पहिल्यांदा कोण जाते परिसावर घाव मारण्यासाठी? कुऱ्हाड म्हटली मी जाते परिसावर घाव घालायला, मी जाते. कुऱ्हाड निघाली मामा आणि तिने परिसावर घाव घातला. एक घाव 2 तुकडे केले. पण कुऱ्हाडीचं काय झालं? ज्ञानोबा म्हणतात निघाली संपवण्यासाठी. पण साधूचा स्वभाव आहे, साधूकडे जात असताना कोणी दुर्विचाराने जा, कोणी सद्विचाराने जा, कोणी संपवण्यासाठी जा, कोणी कसाय जा साधूकडे. साधू त्याला आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार. आगावया फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, काजे मिळते प्रसंगी सोनेची होईल. कुऱ्हाडीचा स्पर्श झाल्याबरोबर कुऱ्हाडीचं सोनं झालं. हा एक परिसाचा स्वभाव. चंदनाचा एक स्वभाव आहे.
चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोण्या अंगी. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हातही चंदन आहेत, चंदनाचे पायही चंदन आहेत. चंदन हा सर्वांगाने चंदन आहे. नवे नवे चंदनामध्ये हा सद्गुण आहे. चंदन फक्त आपला सुगंध आपल्या स्वतःसाठीच नाही ठेवत, तर आपल्या अवतीभोवती जेवढे काही झाड आहेत, मग ते कडुनिंबाचे असतील, येड्या बाबळीचे असतील, कशाचे असतील, चंदनांना त्यांना सुगंधित करून टाकतो. त्याच्या सुगंधाने त्यांचा कडवटपणा घालवतो आणि सर्वत्र महाराज चंदनाचा सुगंध येतो. तुकोबरा म्हणतात, चंदना अंगी चंदन तो चंदनपणे सहजपणे संपन्न, बाणलिया सर्व जाती भाग्य होती सन्मुख. चंदन तो चंदनपणे सहजपणे संपन्न, वेधलिया धन्य जाती, वेधलिया सर्व धन्य जाती, सगळ्यांना एकत्रित करतो. यारे यारे लहान थोर, आणि सगळ्या जातींचा उद्धार करतो. कोण? चंदन. हा चंदनाचा जसा भाग्य होती सन्मुख. आणि इतर सुद्धा झाडं झुडपं त्यांच्या जीवनातलं भाग्य खुललं जातं.